हरिओम तस्स जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी आज आपण आलो आहोत वसई वेस्ट भुईगाव येथील स्वामी समर्थांच्या मठात. श्री स्वामी समर्थ मठ भुईगाव वसई हे एक प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आहे जे अक्कलकोट स्वामी समर्थांच्या विचारांवर आधारित आहे. स्वामींच्या मठाला भेट देण्यासाठी वसई आणि नालासोपारा या दोन्ही बाजूंनी कनेक्टिव्हिटी आहे, पण वसई स्टेशन वरून तुम्हाला जास्त सोयीस्कर पडेल. वसई पश्चिम स्टेशनला उतरल्यावर मठापर्यंत पोहोचण्यासाठी बसेस आहेत. रिक्षाने तुम्ही पर पर्सन 50 रुपयात स्वामी समर्थांच्या मठापर्यंत पोहोचू शकता. रिक्षाने मठापर्यंत पोहोचण्यासाठी मॅक्सिमम 10 मिनिटे लागतात. सकाळच्या वेळी वसई स्टेशन जवळ घरगुती नाश्त्याची उत्तम सोय असते. मठात पोहोचण्यापूर्वी हातपाय स्वच्छ करण्यासाठी आणि फ्रेश होण्यासाठी सुंदर अशी या मठाच्या बाहेर व्यवस्था आहे. स्वामींना फुले आणि प्रसाद खरेदी करण्यासाठी मठाच्या बाहेर दुकान आहे. पार्किंगसाठी जागा असली तरीही गुरुवार आणि रविवारच्या दिवशी प्रचंड गर्दी असते, त्यामुळे पार्किंगसाठी जागेचा अभाव होऊ शकतो. स्वामी समर्थांच्या मठाची वेळ सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत असते. मंदिराच्या समोरच स्वामी भवन आहे. तेथे पार्किंगची जागा, महाप्रसादालय आणि भक्त निवास आहे. स्वामी समर्थांच्या या मठात येऊन असे वाटते की अनेक देवांचे दर्शन स्वामींच्याच रूपात पाहायला मिळाले आणि अशी अनुभूती तुम्हाला देखील नक्की येईल. आणि सत्य परिस्थिती म्हटली तर स्वामी समर्थांनी देखील अनेक देवांच्या स्वरूपात आपल्या भक्तांना दर्शन दिले आहे. मठात आणि मठाबाहेर लावलेले फोटो स्वामींची स्तुती, स्वामी चरित्राचे चित्रीकरण, स्वामी लीला आणि स्वामींच्या भक्तांना आलेले अनुभव याचे स्पष्टीकरण देतात. हिरव्या निसर्गाचे वरदान लाभलेल्या वसई तालुक्यात अनेक धार्मिक तीर्थक्षेत्र आहेत. पुण्यपावन परिसरातील भुईगाव या गावी श्री स्वामी समर्थ मठाबाहेर श्री संदीप म्हात्रे यांच्या राहत्या घरी श्रावणातल्या पहिल्या गुरुवारी म्हणजेच दिनांक 31 जुलै 1997 रोजी श्री स्वामी समर्थ उपासना सुरू झाली. नंतर ही उपासना नियमित होत राहिली. स्वामी भक्त श्री संदीप म्हात्रे यांच्या स्वप्नात स्वामींचा साक्षात्कार झाला आणि स्वप्नात येऊन स्वामींनी म्हटले की तुझ्या घराच्या मागे एक औदुंबराचं झाड येईल आणि त्या स्थानी स्वामी भक्तांसाठी स्वामी समर्थ मठाची स्थापना कर. सकाळी उठल्यानंतर श्री संदीप म्हात्रे घराच्या मागच्या दिशेस गेले तर पाहता क्षणी साक्षात्कार झालेल्या स्वामींचा चमत्कार म्हणजेच औदुंबराचे झाड म्हणजेच औदुंबराचे रोपटे आले होते. आणि तेव्हा आपल्या घराशेजारीच असलेल्या मोकळ्या जागेत ही वास्तू बांधावी असा विचार संदीप दादांनी सर्वांना सांगितला. दादांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सर्व सेवेकरांच्या सहकार्याने आज उभ्या असलेल्या मठाची उभारणी करण्यात आली. मठाची स्थापना आणि श्रींची प्राणप्रतिष्ठा 12 फेब्रुवारी 2008 या शुभदिनी झाली. अध्यात्मा पलीकडे जाऊन सांस्कृतिक, सामाजिक आणि प्रबोधनात्मक विचारांची बैठक समाजात रुजावी आणि एक चांगला समाज घडावा हे मठाचे उद्दिष्ट आहे. जे जे उत्तम आणि उदात्त आहे ते सर्व उपक्रम सुरू करण्याचा या मठाचा मानस आहे. या मठाला लागूनच एक दुकान आहे. तेथे तुम्ही स्वामींचे फोटो, पुस्तके, पूजा साहित्य खरेदी करू शकता. स्वामी भक्तांसाठी दर गुरुवारी आणि रविवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नसावा बाजार हार सुमनांचा, घुमावा गजर नामस्मरणाचा, नसावा व्यवहार पूजाभिषेकाचा, रुजावा विचार अध्यात्माचा, असावा आचार प्रेम भक्तीचा, फुलावा परिवार स्वामी भक्तांचा, मिळावा आधार आत्मशांतीचा, राहावा सदा आशीर्वाद स्वामी समर्थांचा, असा असावा मठ आपुला. सात्विक विचारांच्या पायावर उभारलेले हे देवस्थान हळूहळू वाटचाल करीत प्रगतीपथावर गेले. आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या काळात मठाने आध्यात्मिक, सांस्कृतिक, वैद्यकीय, सामाजिक आणि प्रबोधनात्मक उपक्रम घेऊन संत सेवेचा आदर्श घालून दिलेला आहे. या मठातील भक्ती निवासामध्ये उषाताई मंगेशकर देखील येथे राहून गेल्या.
मठात केवळ वसई तालुक्यातीलच नव्हे तर ठाणे, मुंबई, डहाणू, पालघर, कल्याण, अंबरनाथ, शहापूर अशा विविध ठिकाणाहून भक्तगण दर्शनासाठी येत असतात. सर्वात श्रेष्ठ दानात दान अन्नदान. आपण सर्व आपले ऐहिक आयुष्य जगत असताना अनेक गोष्टींचा अंगीकार करतो. कुठेतरी समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आपली अंशतः का होईना धडपड चालूच असते. दानाचा विचार त्यातूनच येतो. आपले जगणे उन्नत होण्यासाठी, समाजातल्या वंचित वर्गाला आपलेसे करण्यासाठी, स्वामी महाराजांची शिकवण जोपासण्यासाठी आणि स्वामी सेवेत स्वतःला तन मन धनाने समर्पित करण्यासाठी अन्नदानासारखे काहीच नाही. म्हणूनच मठाच्या माध्यमातून ठराविक प्रसंगी, विशेष करून प्रत्येक गुरुवार व रविवार महाप्रसादाचे आयोजन केले जाते. स्वामी महाराजांचा हा प्रसाद घेऊन शेकडो भाविक तृप्त होतात. हे कार्य अधिक प्रभावीपणे होण्यासाठी मठाने अन्नछत्राची उभारणी केली. पिण्याच्या पाण्यासाठी प्रशस्त अशी विहीर बांधली. मठाचे अनेक कार्यकर्ते त्यासाठी मोठ्या मेहनतीने आणि शिस्तीने स्वामींचे हे कार्य पार पडण्यासाठी प्रयत्नशील असतात. डाळ, तांदूळ, तेल, तूप, रवा, भाज्या इत्यादी पदार्थांचे दान तुम्ही मठात करू शकता. स्वतःचा अथवा आपल्या प्रियजनांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ ठराविक रक्कम देखील तुम्ही देणगी म्हणून देऊ शकता. आज उभ्या महाराष्ट्रातल्या घराघरात घेतले जाणारे नाव म्हणजेच श्री स्वामी समर्थ. हम गया नहीं जिंदा है. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे वाक्य जगण्यास बळ देते. वसई भुई गावातील या स्वामी समर्थांच्या मठात तुम्हाला जाऊन तुमचे मन अगदी प्रसन्न होईल. आपल्या चॅनलवरून मिळणारी माहिती बहुमोलाची वाटल्यास आमचे मनोबल वाढवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा. पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच भेटू. हरिओम तत्सत. जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. थँक यू सो मच.